आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। एसटी बँकेच्या वार्षिक अहवालामुळे वाद होण्याची शक्यता। अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूलाच नथुराम गोडसेचा फोटोमुळे वादाची शक्यता। अहवालाच्या मुखपृष्ठावर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदावर्ते, जयश्री पाटील यांचेही फोटो। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। नाशिकच्या गंगापूर रोडवरती रस्त्यावरती आढळले शेकडो रेशन कार्ड कुणी फेकले याबाबत शोध सुरू। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। खासगीकरणाविरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा। 9 ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा इशारा। संपामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये वीज वितरण विस्कळीत होण्याचीही भीती। राज्यातील पूरस्थितीमुळे भाज्यांच्या पुरवठ्यात घट। अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या भाज्या खराब, परिणामी भाज्यांचे दर वाढले। एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणारे 90 जण काळ्या यादीत। एमपीएससीकडून मोठी कारवाई, तर या उमेदवारांची काळी यादी आयोगानं अधिकृत संकेतस्थळावर केली प्रसिद्ध। डॉक्टर व्हायचं नाही त्यामुळे 19 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेत जीवन संपवलं। चंद्रपूरमधील नवरगावातील ही घटना। नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर एमबीबीएस प्रवेशाआधीच जीवन संपवलं। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा, तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली। व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू होणार। पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घ्यावा लागणार।